गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर आज आहे गुरुवार आणि मी आणि प्रतीक चाललो आहे सातारला माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला. बरोबर 7:30 वाजता आम्ही निघालो आहे आणि साताराला पोचायला 4 तास लागतील. साडेतीन 4 तास लागतील. हॉटेल दिल्ली दरबार पाटील दरबार दिल्ली दरबार माझ्या आधीच्या कंपनीतलं लोणच्याचं नाव आहे म्हणून ते झालं तोंडात. पाटील दरबार. बघू आपण कितीला पोचतोय. मध्ये आम्ही फक्त कॉफी प्यायला थांबू शकतो. बाकी आज आमचा दोघांचा उपवास आहे. तर आज आम्ही उपवास एकदम व्यवस्थित पाळणार आहे. पाळतो खरं आहे, पण मी खाते कधी कधी काय म्हणजे स्नॅक्स वगैरे चिप्स वगैरे. पण मी मोस्टली आता गाडीमध्ये काही खायचं टाळणार आहे कारण की मला राहिलं माझं. नको अरे चालेल. प्रतीक सोबतचा प्रवास म्हटलं की काहीतरी गोंधळ होणार असतो. आम्ही रिवर्स घेऊन आलोय आता परत आणि प्रतीक गेल तर आता त्याचं वॉच आणायला. म्हणजे कसं आहे ना, मुलांना 2-3च गोष्टी घालायच्या असतात, त्यात पण त्यांच्या लक्षात राहत नाही. भेटलं का बघू. दरवेळेला तो काही भेट. मी दिलंय मोस्ट फेवरेट. मी दिलंय. मी प्रतीकला गिफ्ट केलेलं वॉच आहे ते. प्रतीककडे अजून पण आहे, पण प्रतीक मी दिलेलंच घालतो. राईट. बॉय. तर आम्ही रिवर्स घेऊन परत अजून इथंच आहे, आमच्या घराजवळच आहे आणि आता आम्ही निघतोय. तरी 7:45 झाले असं समजा तुम्ही. हळद सुरू झाली आहे म्हणून आम्ही पहिले हळद लावायलाच पोचलो, नाहीतर आमचा नंबरच नसता लागला. म्हणून डायरेक्ट उतरल्या स्टेजवर. बरोबर 10:30ला मी आणि प्रतीक हॉलवरती पोचलो. आल्या हळद चालू होती म्हणून आम्ही हळदीलाच गेलो डायरेक्ट. आणि आता आम्ही कॉफी, थोडंसं नाश्ता कॉफी करून चहा नाश्ता कॉफी काहीतरी घेऊन रेडी होऊ लग्नासाठी. प्रतीक ऑलरेडी रेडी झाला आहे, शर्ट बीट घालून मस्तपैकी. मी घरूनच साडी घालून आली आहे, तर मला फक्त छानपैकी तयार व्हायचं. मी लग्नासाठी गाडीतच तयार होते. माझं मेकअपचं किट घेऊनच आली मी, सगळं सामान. छान वाटतं ना. छान ना. अजून लिपस्टिक लावायची. स्टॉप कट. छानपैकी रेडी झाली मी. साधना माझी स्कूलची बेस्ट फ्रेंड आहे. एकदम 3rd पासून आम्ही बेस्ट फ्रेंड आहेत. आता इथे कन्यादानाच्या विधी सुरू होणार आहेत. आईवडिलांना बोलून कन्यादानाच्या भटजींनी प्रॉपर विधी समजवल्या सगळ्या. गुलाबजामुन, वरण, पनीरची भाजी, वटाणा, भात, पुरी, पापड. कॉंग्रॅच्युलेशन्स टू ब्युटिफुल कपल साधना आणि अनिरुद्ध. काही करून ह्याने मला लग्नातनं अर्ध्यातनं पळवलंय. मी चेंज करायला ड्रेस आणला होता, मला ह्याने चेंज पण करू दिलं नाही. तसंच मी सगळं पसारा घेऊन निघाले. जेवण गाडी बघ समोर. जेवण छान होतं. मला बोलू पण दिलं नाही साधनाशी याने. जेवण बाप. आणि मी अजिबात खात नाही, पण यापूर्वी 4 खाल्ले. नाही 2 खाल्ले आणि काही तर गोड सोडले. लग्नाला मैत्रिणीच्या लग्नाला मी लॅपटॉप पण घेऊन आले. आता काम करणार आहे थोडंसं. आणि काय म्हणणार, हा लग्नाला ह्याच्या कामाने आलाय. मला वाटलं एकच फ्रेम आणली ह्याने. ओरडू नको. तर ह्याने 4 फ्रेम आणल्या होत्या. 2 ह्याने कस्टमरला. 24 तास असलं पाहिजे तुमचं. काय तुमचं आता 2 द्यायच्या, एक बाकी राहील म्हणून याने मला अर्ध्यातनं सोडून आणलं. नाही तर मी मस्तपैकी फोटो वगैरे काढून आले असते तिच्यात. तुला देवानं बनवली अशी कळी न खोलवली. आणि इथे खूप गरम होतं. म्हणजे आम्ही इथे फ्रेम द्यायला आलोय. हे जे नवीन घराचं काम चालू आहे तिथं आता त्यांची ऑर्डर आहे. प्रतीक तिथे मेजरमेंट वगैरे त्यांना दाखवायला गेला, म्हणजे कसं बसेल वगैरे. आणि हे त्यांचं आधीचं घर आहे. आजी वगैरे बसलेलं आहे. यांनी ऑलरेडी आमच्याकडनं पहिले एक फ्रेम घेतले. हे मला आत्ताच कळलं. मी पण जेव्हा बसले इथे तर तेव्हा मला कळलं की इथे ऑलरेडी एक फ्रेम लागलेली आहे. कीर्तनकारचं दाम आमच्याकडे त्यांनी घेऊन जातात. आम्ही लिंक पाठवतो ना तुझी. थँक्यू. छान वाटतं. पण घर पण मला थंड वाटतं नाही का बाहेर. बाहेर खूप छान वाटतं थंड.
मग तुम्ही इथेच असता का? हो आम्ही रिटायर झालो. मी ठाण्याला होतो. बोलले हो ठाण्याला होतो. ठाणा महानगरपालिका बसमध्ये होतो. कॅशियरमध्ये पण होतो. रिटायर होता प्रमोशनमध्ये गेली. मग तो आता 2-2.5 वर्ष मेला. 3 वर्ष होते रिटायर. मग घराचं नियोजन चालू केलं. 2 मुलं आहेत माझी बाहेर आहेत फॉरेनला. मोठा अमेरिकेला स्वीडनला. नातू वगैरे तिकडं आहे. मला दाखल झाला तुम्ही म्हणला मी येतो गंमत आहे म्हटलं. ते शेवटी लिहून येतं कधीतरी. लिहून येतं ते. आपण स्वतःहून ठरवत नाही ते. फोन घेतला की माझा नंबर घाला त्यांच्या लक्षात आहे म्हटलं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आम्हाला तुम्हाला भेटता आलं हेच मोठी गोष्ट. हो आणि आम्हाला म्हणजे काय आता प्रतीक चव्हाण माहित आहे की सगळं. पण ठीक आहे आता फोनवर मी कधीच आम्हाला बॉडीचा फोटो बनवून द्याल का? कोणता? आम्ही कमिटी निवडले. हा, भेटून 15 लोकांची कमिटी आहे. भेटून जाईल. मला अध्यक्ष केले त्याच्यामध्ये. मला म्हटलं बाबा माझं डोनेट पण आहे. 2-3 लाखाचं डोनेट आहे. हा का? जास्त इंटरेस्ट मलाच आहे. मी आता गेल्या महिन्यात स्पीकर सिस्टीम बंदी तिथं बसणं कीर्तन होतात ना आषाढी. आम्ही दर महिन्याचे आम्ही 30-35 लोक जातो तिथं. टेम्पोनं जातो 30-35. तर शेवटची फ्रेम देऊन मी आणि प्रतीक जो पण नको प्रतीक आत्ताच निघालो आपण. मी आणि प्रतीक निघालो आता पुण्याला. आता वाजलेत 3:30. तसं बघायला गेलं तर 4 तासाचा प्रवास आहे. 4:30, 5:30, 6:30, 7:30. पण आपण 1 तास एक्स्ट्राचा पकडून जाऊया. 8:30 पर्यंत आम्ही घरी पोहोचलं पाहिजे. बरोबर? 8 पर्यंत पोहोचवशील? आरामात आम्ही 8 पर्यंत पोहोचू. आता प्रतीकला काही टेन्शन नाही. आता प्रतीकच्या 4 फ्रेम पोस्ट झालेले आहेत. शेवटची फ्रेम देताना आम्हाला एक काका भेटले. त्यांनी आल्याशी खूप छान गप्पा मारल्या. म्हणून मी प्रतीकाचा राग कमी केला आता की जाऊ दे. चांगल्या माणसांशी भेटून आलो आम्ही. त्यांच्याशी गप्पा मारून आम्हाला चांगलं वाटलं. हो तूच. त्यांना पण प्रतीकला भेटून खूप आनंद झाला. कारण की त्यांनी आतापर्यंत 4 फ्रेम घेतल्या. ही त्यांची 5वी फ्रेम होती. आणि ते फक्त फोनवर बोलत होते प्रतीक अशी शफ्रेम पाहिजे, इकडे पाठवायची, तिकडे पाठवायची. आज भेटलं तर असं झालं की अरे तू आलास का आमच्या घरी. थोडीशी झोप यायला लागली आहे. पण झोपणार नाही. जागा लागेल. सी बाय. पवन चक्की दिसते का? पवन चक्की दाखवायला नेतोस का मला तिकडे? हा आम्हाला सनसेट बघायला भेटलाय आमच्या गाडीतूनच. माझं थोडंसं ऑफिसचं काम चाललंय आणि आम्ही आता किती वाजले प्रतीक? 6:30ला बरोबर पोहोचलोय खेड शिवापूरला. 7:30 वाजता 7:15 झाल्यात आणि आम्ही पोहोचलोय निगडीला. बरोबर 7:30 पर्यंत घरी पोहोचलो. बरोबर. सकाळी 7:30ला निघालो होतो. बरोबर. आणि 7:30ला आम्ही घरी चाललोय. म्हणजे ही आमची फर्स्ट ट्रिप असेल जी आम्ही वेळेत घरी चाललोय. नाहीतर नेहमी आम्हाला 11, 12, 1, 2 हाच टायमिंग होतो. माझं नियोजनानुसार चाललं नाही, माझं होतं. नाही, हा मला तिथून निघाली म्हणून तिथून मला ह्याने उचकवलं. ठीक आहे. पण तुम्हाला बोलला होता अजून कुठे तर जाऊ. पण मी ह्याला बोलले की मला जमणार नाही आता जास्त. आपण घरी जाऊयात. आम्ही जसं निघालोय तिथून फक्त आम्ही कॉफी घेण्यासाठी थांबलेलो. कॉफी घेतली आणि मला अजून पण मला चेंज करू दिलं नव्हतं ना. मला बोलला होता रस्त्यात तुला चेंज करायला भेटेल कुठेतरी. चेंज मी केलं नाही. सो अशी आमची छोटीशी 1 डे रिटर्न सातारा ट्रिप होती. त्याच्यात लग्न अटेंड केलं आम्ही. एक प्रतीकच्या 4 फ्रेम डिलिव्हर केल्या. एक खूप छान फॅमिलीला भेटलो. तुम्हाला आम्ही दाखवूच. हा, ते तुम्हाला ह्या ब्लॉगमधनं कळालंच असेल. छान होता आजचा दिवस. हेक्टिक कमी होता. मला प्रवासाचा त्रास पण कमी झाला. नाहीतर मला त्रास व्हायला सुरुवात होते बरोबर 8-9च्या पुढे. जे पुढचे 4-5 तास असतात त्याच्यामध्ये मला खूप त्रास होतो. म्हणून आम्ही लवकर घरी पोहोचायचं ठरवलं होतं. सो छान व्यवस्थित झालंय. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. असेच माझे ब्लॉग बघत राहा. इथून पुढे पण आम्ही जो काही प्रवास करू, नवीन ठिकाणी फिरायला जाऊ, मी नक्की ब्लॉग टाकेल. माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, प्रेस करा. थँक्यू. बाय.